ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती पुन्हा एकदा स्वागत. सुरुवात करूयात आपल्या गप्पांना. तर रिटायरमेंट नंतर अनेक चीफ जस्टिस हायकोर्टचे असतील, हायकोर्टचे जजेस आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस अनेक राजकीय पक्षांमध्ये सुद्धा पक्षप्रवेश करतायत किंवा काही जण सामाजिक चांगलं काम करण्यासाठी राज्यसभेवर जात आहेत, काही जण गव्हर्नर होत आहेत. जर तुम्हाला अशा काही माध्यमातून चांगलं काही काम करण्याची संधी मिळाली कुठल्याही पक्षाकडून असेल तर तुम्ही ते ॲक्सेप्ट कराल का? मी तर गव्हर्नरशिप वगैरे मी सांगितलेलं आहे की मी कुठलंही पद स्वीकारणार नाही, इन्क्लुडिंग गव्हर्नर. बाकी गोष्टींबद्दल आता एवढ्या लवकर विचार करायलाच वेळ मिळालेला नाही, तर त्याच्यामुळे उत्तर द्यायला. पण याच्यामध्ये असा अर्थ आहे की विचार करू शकता तुम्ही. नियतीच्या मनात काय असतं हे कोणाला काही माहीत नसतं आणि आय डोंट बिलीव्ह इन प्लॅनिंग टू मच इन ॲडव्हान्स. उद्या समजा काही माहीत नाही, समजा काही आलं आणि त्यावेळेला निर्णय घेतला तर तुम्हीच नंतर म्हणाल की तुम्ही तर त्यावेळेला असं असं बोलले होते, तुमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही आहे. पण याच्यामध्ये की एकदा सरन्यायाधीश पद झाल्यानंतर राजकीय पक्षांशी संबंध जोडावा का? मला नाही वाटत त्यात काही चुकीचं असेल म्हणून, कारण की प्रत्येकाला आपली विचारधारा असतेच. म्हणजे मी जरी जज झालो तरी माझ्यावरती जे बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार माझ्या वडिलांनी केले किंवा रिपब्लिकन चळवळीचे जे संस्कार केले तिथं माझ्या डोक्यातून मी जज झालो म्हणून पुसले जाऊ शकणार नाही. ऑन द कॉन्ट्री बाबासाहेबांचे राजकीय एक समानतेसोबत सामाजिक आणि आर्थिक समानते जे विचार होते त्याच्यामुळेच मी बऱ्याचशा जजमेंट्समध्ये मला काहीतरी वेगळं अशी करण्याची संधी मिळाली. आता उदाहरण द्यायचं झालं तर काही माझ्या रिटायरमेंटच्या काही दिवसा अगोदरच मी तो विदर्भातल्या झोपडी जंगलाचा जो प्रश्न होता तर त्यात मी तो सामाजिक आणि आर्थिक न्यायाचाच प्रकारे ते जर जजमेंट दिलं नसतं तर विदर्भातले अनेकशे इरिगेशन प्रोजेक्ट गेले असत्या, शाळाच्या बिल्डिंगा गेल्या असत्या, प्रायमरी हेल्थ सेंटर गेले असते, सरकारी बिल्डिंगा गेल्या असत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हजारो गरीब लोक त्या जमिनींवरती राहायचे ते सगळे बेघर झाले असते. आणि म्हणून जो एक त्याला बॅलन्स करता येईल, जे राईट टू एन्व्हायरमेंट, इकॉलॉजीचं प्रोटेक्शन करत असतानाच एक जो या देशाचा नागरिक आहे तो बेघर होऊ नये, त्याच्या उपजीविकेचं सावधान देऊ नये, आपल्या घटनेचे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे त्याला अभिप्रेत आहे तो विचार करून मी तो निर्णय दिला. अशा अनेक निर्णय आहेत माझे, म्हणजे आता आज ती वेळ नाही. आणि नाही, मला तर अशी पण म्हणजे त्याच्यातनं असं वाटतही नाही की तुम्ही दिलेल्या म्हणजे जजमेंट्सच्या बद्दलची आपण फार चिकित्सा करावी आणखीन त्याच्यामध्ये जावं. पण जर समजा उद्या तुम्ही कुठल्याही पक्षाशी जोडले गेलात अधिकृतपणानं तर तुम्हाला अशी भीती नाही का वाटत की मग तुम्ही मागं दिलेल्या जजमेंटच्या बद्दल वेगळ्या चष्म्यातनं बघितलं जाईल? म्हणजे त्या मगाशी तुम्ही जो त्या ट्रान्सफरबद्दल वगैरे प्रश्न विचारले त्याच्याशी संबंधित आहे. तसं मी ज्या वेळेला 2019मध्ये जज झालो त्याच वेळेला मी डिक्लेअर केलं होतं की शासनाकडून कुठलंही पद मी रिटायर झाल्यावर घेणार नाही. आय एम नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट एनी पोस्ट रिटायरमेंट असाइनमेंट. ज्यावेळेला मी 14 मे 2025ला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून झालो त्यावेळेला रिइटरेट केलं. तर त्याच्यामुळे माझ्या कुठल्याही निर्णयाला एक कोणाला वाटत असेल की शासनाकडून काही मिळेल ह्या भावनेने निर्णय, त्याला ती शक्यता बिलकुलच नाही आहे. आणि तो समजा आता ज्या विचाराशी लहानपणापासून जोडलेल्या आहेत, समजा त्या विचारांनी जर पुढे जाऊन तुम्ही एखाद्या घेईल असं नाही आहे, घेतला निर्णय तर त्यात काही अनेकांना सुखावणार आणि खूप जणांना दुखावणार असं तुम्ही बोलतायत. नाही सध्या तर माझ्या डोक्यात काही नाही. हे फार जणांना दिलासा देऊन जाईल. तुम्हाला सुखावणारे खूप गोष्टी तुमच्या हातून या काळात झाल्या, पण सगळ्यात सुखावणारी कोणती गोष्ट आहे तुमच्या सगळ्या